एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारी एक विवाहित महिला होती. बऱ्याच वर्षापूर्वी लग्न झालेलं होतं, सुखाचा संसार सुरू होता. त्या महिलेला 4 लेकरं सुद्धा होते. सगळं काही सुरळीतपणानं सुरू असताना एक दिवस ती घरामधून अचानक बेपत्ता झाली. नेमकी कुठं गेली, काय गेली म्हणून नवऱ्याला मोठ्या प्रमाणात काळजी वाटू लागली. जेव्हा त्यानं तिची शोधाशोध घेतली, तेव्हा ती समजलं की जवळच्याच एका परिसरामध्ये एका व्यक्तीबरोबर राहते. पण मात्र तिनं सांगितलं की ती काही दिवसामध्येच वापस सुद्धा येणार आहे. मग काही दिवस निघून गेल्यानंतर ती बायको वापस नवऱ्याकडं वापस आली. आणि वापस आल्यानंतर तिनं नवऱ्यासोबत अशी काही आट ठेवली ज्याच्यामुळं त्याच्या नवऱ्याच्या पायाखालची जमीनच सरकली. नेमकं काय घडलं होतं त्या महिलेसोबत, काय आठ ठेवली होती तिनं, हेच आपलं सविस्तर या व्हिडिओमध्ये बघायचं आहे. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे मध्य प्रदेशातील ग्वालियरमधल्या सिकंदर कंपू परिसरामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे. आणि या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारा एक राजकुमार नावाचा तरुण आहे आणि त्याची जी बायको आहे तिचं नाव पूनम आहे. या दोघा जणांचं लग्न 2008 मध्ये झालं होतं. सगळं काही सुरळीतपणानं सुरू होतं. बायको सुद्धा दिसायला सुंदर होती. नवरा सुद्धा चांगलं कामधंदा करून बायकोला सांभाळत होता. बघता बघता यांच्या सुखी संसाराला बरेच दिवस बरेच वर्ष झाले होते आणि यांच्या सुखी संसारामध्ये यांना 4 लेकरं सुद्धा झाले होते. मात्र 4 लेकरं झाल्यानंतर सुद्धा ती जी बायको आहे तिला आता सोशल मीडियाचा आणि मोबाईलचा नाद लागला होता. मग एवढा नाद लागला की याच नादामधून त्या महिलेची जवळच्याच एका गावामध्ये राहणाऱ्या तरुणासोबत ओळख झाली. सुरुवातीला ओळख झाली, ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं. मग आता ह्या विवाहित महिलेला 4 लेकराच्या आईला एवढं काही प्रेम झालं की ती तिच्या नवऱ्याला विसरून गेली, तिचं लग्न झालेलं विसरून गेली, तिला 4 लेकरं आहेत हे सुद्धा विसरून गेली आणि त्या तरुणाच्या प्रेमात पडली. आता प्रेमात पडली तर पडली, ती तिच्या लेकरांना घेऊन त्याच प्रियकराच्या घरी राहायला सुद्धा गेली. आता राहायला गेल्यानंतर नवरा इकडं परेशान झाला. कुठं गेली, काय गेली, शोधाशोध करू लागला. तेव्हा तिला समजलं की ही जवळच्याच एका व्यक्तीच्या घरी राहत आहे. म्हणून यानं तिला वापस बोलवण्याचे अनेक प्रयत्न केले. अखेर 5 मे 2026ला ती वापस सुद्धा आली आणि वापस आल्यानंतर तिनं नवऱ्याला थेट सांगितलं आणि एक आठ ठेवली. म्हणे मी तुमच्यासोबत राहते, सुखाचा संसार करते, पण मात्र या सगळ्या गोष्टींसाठी तिचा जो प्रियकर आहे त्याला सुद्धा तिच्यासोबत या घरामध्ये राहण्याची परवानगी द्यावी. म्हणजे एकाच वेळी ती 2-2 पुरुषांसोबत त्याच घरामध्ये संसार करणार आहे अशी थेट आठ तिनं नवऱ्यासमोर ठेवली. आता तिची आठ ही नवऱ्यानं काही मान्य केली नाही. म्हणून त्या प्रियकरानं आणि त्या महिलेनं दोघा जणांनी मिळून त्या नवऱ्यालाच बेदम मारहाण करायला सुरुवात केली. आता नवऱ्यालाच बेदम मारहाण केल्यामुळं आणि सध्या अशा पद्धतीच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत असल्यामुळं तो जो नवरा आहे तात्काळ जवळच्या SP ऑफिसमध्ये पोहोचला आणि घडलेला संपूर्ण प्रकार वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना सांगितला की त्याचीच बायको त्याला जीवे मारण्याची धमकी देते, प्रियकरासोबत मिसळलेली आहे, ती तिच्या लेकरांचा आणि नवऱ्याचा सुद्धा विचार करत नाही. पोलिसांनी त्याला संरक्षण द्यावं अशी मागणी स्वतः नवऱ्यानं पोलिसांकडे केलेली आहे. बघा जमाना कशा पद्धतीनं बदललेला आहे. नवऱ्यालाच बायकोकडून संरक्षण घ्यावं लागत आहे, बायकोपासून वाचवा असं पोलिसांना सांगावं लागत आहे. अशा पद्धतीच्या घटना सध्या समाजामध्ये, देशामध्ये आणि राज्यामध्ये घडत आहेत. आता या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतंय हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. कारण की कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही. समाजामध्ये जे घडतंय आणि मीडियामध्ये जे दिसतंय तेच सांगायचं काम आपण या ठिकाणी करत असतो. लोकांना सावध आणि सतर्क राहण्यात सुद्धा आवाहन करत असतो.